देणारा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या रावेर मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार हरिभाऊ जावळेंऐवजी खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंना रिंगणात उतरवलंय. तर राष्ट्रवादीतर्फे ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनीष जैन रिंगणात आहेत. तर काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील अपक्ष उमेदवार म्हणून फडात उतरल्याने इथली चुरस वाढलीये. इथली खरी लढत खडसे जैन अशीच आहे. तिकडे शिवसेनेचा बालेकिल्ला औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे विजयाचा चौकार मारण्याच्या प्रयत्नात आहेत. इथली उमेदवारी उशिरा जाहीर करणाऱ्या काँग्रेसने नितीन पाटील हा नवा चेहरा दिलाय. तर चळवळीत आघाडीवर असलेल्या सुभाष लोमटेंना आपने उमेदवारी दिलीये. मात्र आघाडी युतीच्या या दुहेरी लढतीत ग्रामीण भागातली मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गेल्या 15 वर्षांपासून युतीकडे असलेल्या जालना मतदारसंघावर विजयी पताका फडकावण्यासाठी आघाडीने कंबर कसलीये. रावसाहेब दानवेंविरोधात मतदारसंघात असलेला रोष एनकॅश करण्याचा प्रयत्न आघाडीचे तरुण उमेदवार विलास औताडे यांनी केलाय. या सगळ्या मतदारसंघात सगळ्याच दिग्गज उमेदवारांनी आपापल्या विजयासाठी चंग बांधलाय. मात्र मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो यावरच हा सारा खेळ अवलंबून आहे. स्वाती केतकर, साम टीव्ही. आपण बघितलं काय परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रातली. सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात श्रीमंत मानेंकडे, कार्यकारी संपादक सकाळच्या उत्तर महाराष्ट्रावरती. ते श्रीमंत, आता आपण बघितलं नाशिक मधली परिस्थिती ही अतिशय रंजक झालेली आहे, रोचक झालेली आहे. याचं कारण छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्यातलं वागयुद्ध सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. एकमेकांनी जुनी प्रकरणं काढली. परत राज ठाकरेंनी हेमंत गोडसेंच्या अतिमहत्वाकांक्षी स्वभावाला सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये लक्ष केलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे आम आदमी पक्षाचे विजय पांढरे यांनी तर आधीच्या सगळ्या जलसंपदा प्रकरणांच्या विषयीची त्यांची टीका, त्यांचं महत्व वाढवून ते जे काही बोलत होते, या सगळ्या गोष्टींविषयी आता परिस्थिती काय आहे उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपण सांगा. श्रीमंत माने. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आता तुम्ही ज्याचा चौरंगी लढतीचा उल्लेख करताय तशी ती चौरंगी लढत नाहीये, तर ती एक काट्याची तिरंगी लढत आहे. आपचे जे उमेदवार आहेत ज्यांनी अगोदर सिंचन खात्यासंदर्भात काही आरोप केले होते, बांधकाम खात्यासंदर्भात आरोप केले होते, पण त्यांचा तो काही टेम्पो असा मोठा काही उभा राहिलेला दिसत नाहीये. पण शिवसेना जोरात आहे भुजबळांच्या विरोधात आणि मनसेचे प्रयत्न असे सुरू आहेत की तो गेल्या वेळेला जो मिळालेला जो काही प्रभाव होता, त्यांना जो पाठिंबा मिळालेला होता तो कायम राहील आणि आणखी त्यात काही भर पडेल. कारण त्यांनी एक सुशिक्षित उमेदवार, जरा सगळीकडे ओळख असलेला आणि विशेष म्हणजे कसमादे पट्ट्याचा नाशिक मधला प्रभाव कॅश करू शकेल असा उमेदवार त्यांनी नाशिकमध्ये मनसेने दिलाय. परंतु आता सुरुवातीचं चित्र असं होतं की भुजबळांचं थोडंसं ते पिछाडलेले होते, शिवसेना जोरात होती. शिवसेना आणि मनसेमध्ये भुजबळांचे खरे प्रतिस्पर्धी कोण अशा पद्धतीचं ते सिद्ध करण्यासाठी त्यांची चढाओढ लागलेली होती. पण गेल्या 4-5 दिवसामध्ये भुजबळांनी बऱ्यापैकी रिकव्हर केलेला आहे आणि आता जी लढत आहे ती तिरंगी जरी असली तरी खरी लढत ही भुजबळ आणि गोडसे यांच्यातच असेल. उद्याच्या वेळेला प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला म्हणजे मतदार ज्या वेळेला बाहेर पडतील त्यावेळेला ही जी लढत, आपल्याला बरेच मतदारसंघ बोलायचे आहेत. मी आम आदमी पक्षाच्या रवी श्रीवास्तवांकडे जातो. श्रीमंत माने म्हणतात की आम आदमी पक्षाचा प्रभाव सुरुवातीला जो होता तो थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. काय वाटतं आपल्याला? श्रीमान जी की जो ऑब्जर्वेशन है मैं उससे थोड़ा सहमत नहीं हूं, क्योंकि विजय पांढरे जो हैं बहुत ही साफ छवि के ऐसे उम्मीदवार हैं जिन्होंने 70,000 करोड़ रुपए का घोटाला ओपन किया और वो खुद चीफ इंजीनियर थे इरिगेशन डिपार्टमेंट में और उनकी पूरी उनको जानकारी थी कि यहाँ पर किस तरह से ये हुआ है. उनकी बहुत साफ छवि है वहां पर. और छगन भुजबल जी के बारे में तो मैं कुछ कहना नहीं चाहूंगा, उसके बारे में तो सारा मतदार संघ अच्छी तरह से जानता है. जो माने जी कह रहे हैं वो शायद सामने दिखाई ना दे रहा हो, मगर आम आदमी पार्टी की जो पकड़ है वो बहुत गहरी है और जो हमारे वोटर हैं वो बहुत चुपचाप रहते हैं, मगर वो अपने मत का प्रयोग अंदर जाकर के ईवीएम मशीन पे बराबर करते हैं और आपको बड़े अप्रत्याशित परिणाम जो है वो दिखाई देंगे. अतुल लोंढे, तुम्ही काय म्हणाल याचं कारण विजय पांढरे यांच्या प्रचाराला किंवा विजय पांढरे यांच्या फॉलोईंगला सुद्धा काही एक मर्यादा असणार आणि खरी लढत आता श्रीमंत म्हणले त्याप्रमाणे शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जर होणार असं गृहीत धरलं आपण, तर आता छगन भुजबळांनी नंतरच्या काळामध्ये वेग घेतलेला दिसतो. पण याविषयीची परिस्थिती काय आहे? नाही, आपण दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे की आपने ज्या वल्गना केल्या होत्या, ज्या संदर्भात आप वागली,
ते सर्व भारतामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं ते पुढे आले होते त्याच्यानंतर लोकांना खरी परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रचंड प्रमाणावर लोकांचा पाठिंबा हा गमावलेला आहे. आपण सगळीकडेच बघितलं. विदर्भात मराठवाड्यामध्ये जे काही निवडणुका झाल्या तिथे काय परिस्थिती झाली किंवा भारतात इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली ती आपण बघितली. आता ते म्हणजे कुठे इलेक्शनमध्ये चर्चेचा विषय सुद्धा राहिलेले नाही आहेत. आपण करताय ते त्यांच्यावर फार मोठा आता उपकार झाल्यासारखंच आहे. नंबर 2 असा आहे की तिथे मनसे आणि बीजेपी आणि शिवसेना यांच्या ट्रँगलबद्दल आपण अनेक वेळा चर्चा केली. ती पुन्हा आता चर्चा उपस्थित करणार नाही. त्याच्यामुळं मनसेचा जो मतदार आहे तो संभ्रमावस्थेत आहे आणि तो नक्कीच मग विकासाच्या संदर्भामध्ये मतदान कुठे करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न, त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. मनसे आणि बीजेपी जे आहे ते नाशिकच्या कॉर्पोरेशनमध्ये आहे, पण नाशिकमध्ये त्यांनी काहीच काम करू शकले नाही. इनफॅक्ट ज्या नाशिकमध्ये वल्गना केल्या होत्या त्या करू शकल्या नाही. त्यामुळे सामान्य मतदार जो आहे तो नक्कीच विकासाच्या बाजूने देईल. आणि ज्या वल्गना आहे की 72,000 कोटी वगैरे, त्याचं तर मला कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं की 1961 पासून महाराष्ट्र हा निर्माण झाल्यानंतर 2012 पर्यंत जो खर्च झालेला आहे तोच मुळात 70,000 कोटीचा आहे. तर मग तिथे काहीच झालं नाही, कारण 70,000 कोटीमध्ये मग बीजेपी 95 ते 99 सत्तेमध्ये होती. 17,000 कोटी त्यांनी खर्च केला, तर तो 17,000 कोटी पण या फ्रॉडमध्ये पकडायचा का, असं सुद्धा करता येईल. हे सुद्धा मतदारांच्या समोरचे अनेक प्रश्न आहे आणि खरा विकास कोण करू शकतं याची त्यांना नक्कीच माहिती आहे. त्यामुळं छगन भुजबळांच्या विजयाबद्दल आम्हाला काही आशंका नाही. ठीक आहे डॉक्टर राजू वाघमारे, तुमच्याकडे मी येतो, पण पुढच्या मतदारसंघात येतो कारण अगदी वेळ कमी आपल्याकडे आणि जास्ती मतदारसंघ आपल्याला बघायचे आहेत. मला याचे संजय वरकटांकडे, कार्यकारी संपादक मराठवाडा आवृत्तीचे सकाळचे. औरंगाबाद मधली परिस्थिती जी आहे, नितीन पाटील काँग्रेसकडनं आहेत, चंद्रकांत खैरे शिवसेनेकडनं आहेत, सुभाष लोमटे आम आदमी पक्षाकडनं आहेत. इथे अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते मोहन प्रकाशांपासून ते माणिकराव ठाकरेंपर्यंत सगळे काँग्रेसचे लीडर्स हे नितीन पाटलांच्या प्रचाराकरता आले. पण मोदींच्या सभा मात्र 3D सभेच्या माध्यमातून झाल्या. इथे उद्धव ठाकरेंची सभा झाली चंद्रकांत खैरेंकरता. पण या सगळ्या प्रकारामध्ये वातावरण नेमकं काय आहे? संजय वरकट. समीरनजी, आत्ता आपण जो सगळा उल्लेख केला त्याचा मी पुनरावृत्ती करत नाही. एकतर महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी उमेदवार जाहीर करण्यामध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करून त्यांना एक मोठी संधी दिली होती. खैरे हे गेल्या 3 निवडणुकांमध्ये मातब्बर उमेदवारांचा पराभव करून सातत्याने विजयी होत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर शिवसेनेचं जर संघटन असेल महाराष्ट्रात चांगलं एक पक्ष म्हणून, तर त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा, परभणी जिल्हा मराठवाड्यातला हा खास करून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या परिस्थितीमध्ये काँग्रेसला एक तगडा उमेदवार देणं गरजेचं होतं, परंतु काँग्रेसमधला अंतर्गत जो कल होता, उत्तमसिंग पवार आणि नितीन पाटील यामध्ये जो संघर्ष पेटला, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. आणि अंतर्गत गटबाजीमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र दराडांनी नितीन पाटलांना पुढे करून आत्ता तरी काँग्रेसची पंचायत केली असं सध्याचं वातावरण आहे. आत्ता एक आहे की मुख्यमंत्र्यांना सगळे जो रिपोर्ट जातोय की सगळे काँग्रेसचे नेते एक दिलाने काम करत आहेत आणि काँग्रेसचं वातावरण खूप चांगलं आहे. आणि शिवसेनेला आणि अँटी इन्कम्बन्सी चंद्रकांत खैरेंच्या बाबतीत जी आहे ती त्यांना मारक ठरेल असं एक वातावरण तयार केलेलं आहे. प्रत्यक्षात काय होईल हे उद्या मतदानाची टक्केवारी जाहीर झाल्यानंतर कोणाच्या बालेकिल्ल्यात कसं मतदान होईल ते स्पष्ट होईल. डॉक्टर राजू वाघमारे काय म्हणाल आपण याविषयी? काय आहे की समीरनजी त्यांनी स्वतःच सांगितलं की 3 वेळा ते निवडून आल्यामुळे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. ही पहिली गोष्ट. शिवसेनेमध्ये अंतर्गत जो वाद आहे खैरेंच्या उमेदवारीबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, त्याची चर्चा वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आणि माध्यमांमध्ये ही ह्याच्यापूर्वीही झालेली आहे. आम्हाला औरंगाबादचा विजय हा नक्की मानला जातो आणि आम्हाला ही पूर्ण त्याची खात्री आहे. म्हणून आमच्या सर्व नेत्यांनी तिकडे सभा घेतल्या आणि वातावरण जे आहे ते सुरुवातीला जरी थोडं गढूळ होतं तरी ते वातावरण आता पूर्णपणे निवळलेलं आहे. आणि आमचे पाटील साहेब आहेत, यांचा विजय हा शिवसेनेच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे आणि काँग्रेसने केलेल्या विकास कामामुळे निश्चित औरंगाबादमध्ये यावेळी आपल्याला वेगळा रिझल्ट बघायला मिळेल. कांताताई एक सांगा, कांताताई औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची सभा सोडल्यास आणि मोदींच्या 3D सभा सोडल्यास कुठलेही मोठे स्टार प्रचारक आले नाहीत. तर त्याचं कारण सांगताना असं सांगितलं गेलं की हा गडच आहे शिवसेनेचा आणि मुळात त्याची रिस्पॉन्सिबिलिटी भाजपने शिवसेनेवरच टाकल्याचं चित्र दिसतंय. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, या बाबतीमध्ये तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरोखरच म्हणजे चंद्रकांत खैरे गेले 3 टर्म खासदार म्हणून ज्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये काम करतायत किंवा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांशी नव्हे तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मदत करणं असेल किंवा आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेमध्ये सुद्धा ते ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात आणि काम करण्याची पद्धत, उगाच ते 3 वेळा निवडून आले का आणि हे सांगतात की शिवसेनेमध्ये गटतट आहेत. काँग्रेसमधल्या ते गटतटांचं बोला ना, उत्तमसिंग पवारांचे कार्यकर्ते काम करतात त्या नितीन पाटलांचं. असं नाहीये शिवसेनेचा खरोखर औरंगाबाद गड आहे
प्रस्थापित आणि विरुद्ध तरुणाई. शिवसेनेच्या बरोबर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे म्हणजे त्यांच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एक दिलाने त्या ठिकाणी काम करतात आणि चंद्रकांत खैरे हे पुन्हा या चौथ्यांदा लोकसभेमध्ये तिथे जी लढाई आहे ती त्यांचं प्रस्थापित कार्य विरुद्ध तरुणाई अशी लढाई जी दिसते आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की आता ही अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर याच्यामुळे तिथे मुद्दाम तरुणाईमध्ये सगळ्यांच्या बोलला जातोय की 3-3 वेळा आलेल्या उमेदवारापेक्षा नवीन उमेदवाराला संधी द्या असं जे म्हटलं जातं हे वातावरण कसं दूर केलं जाणार आहे? कांताताई तुम्हाला विचारतो. नाही एक लक्षात घ्या, हे वातावरण अशा पद्धतीने दूर करण्यात येणार आहे की हाच मतदारसंघ एकमेव असा आहे का? अनेक मतदारसंघांमध्ये असं आहे की 4-4 वेळा निवडून आले ते आणि त्याच्या विरोधामध्ये नवीन म्हणजे उमेदवार. परंतु या खासदारांनी गेल्या 3 टर्म मध्ये केलेली कामं आणि समाजामध्ये त्यांची जी नेता म्हणून असलेली समाज मान्यता, मुळातच खरोखरच शिवसेना भारतीय जनता पार्टीचा औरंगाबाद हा गड आहे आणि त्यामुळे साहजिक त्यांचा विजय हा निश्चित आहे. नितीन पाटील आलेत किंवा उत्तम सिंग पवार जरी आले असते तरी त्यांची डाळ शिजली नसती. ठीक आहे संजूजी, मी आपल्याकडे येतो. एक क्षण फक्त द्या मला. रवीजींना काय म्हणायचं विचारतो, कारण सुभाष लोमटेंकर तर तुम्ही फार मोठे सगळे लोक तिथे आणलेत. मेधा पाटकर आणल्या, त्यांच्या सभा झाल्या, त्याच्यानंतर तुमच्या योगेंद्र यादवांची सभा झाली, आशुतोषची सभा झाली. एवढी सगळी फौज उतरवायचं कारण काय होतं? पहले तो मैं आपको बताऊं समीरन जी की हम लोग जितनी भी बात करते हैं हम लोग व्यक्ति बेस्ड एक पॉलिटिक्स की बात करते हैं कि ये आदमी ऐसा है, ये आदमी 3 टर्म जीत रहा है, ये आदमी 2 टर्म जीत रहा है. ऐसा मैं खुद औरंगाबाद देख के आया हूं. हालांकि हमारे डिबेट के अंदर मुद्दों पे बात नहीं हो रही है. औरंगाबाद शहर का बुरा हाल है. वहां पे अगर कोई 3 टर्म जीता है तो मैं समझता हूं उसने सिर्फ उस शहर को बर्बाद किया है, कुछ नहीं किया है. इसलिए मैं कहता हूं आपसे कि 30 साल से जो सामाजिक कार्यों में रहे हुए सुभाष लोमटे, जो किसी वंशवाद घरानेवाद के उम्मीदवार नहीं है और बहुत ही नॉमिनल शू स्टिंग बजट के ऊपर अपना सूरा चुनाव लड़ रहे हैं, बहुत अच्छे उम्मीदवार हैं. और आप विश्वास रखिए कि वहां पर जो भी स्थापित उम्मीदवार है वो निश्चित रूप से हारेगा और सुभाष लोमटे वहां पर जीत करके आएंगे. ठीक आहे, मला असं वाटतं आपण संजूजी थोडक्यात तुम्हाला या मतदारसंघाविषयी काही मला बोलायचं? 2च गोष्टी सांगायच्या होत्या की तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे आपण मान्य करायला हवं. एक, यापूर्वी 89 पासून तिकडे मोरेश्वर सावे शिवसेनेचे निवडून येत होते. तिथे काँग्रेसला आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. जसं मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद हे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिलेले आहेत. आता जसं आम आदमी पक्षाचे रवी श्रीवास्तव म्हणाले तसं सुभाष लोमटे हा खूप जुना कार्यकर्ता आहे. जवळपास मी त्याला तिथे 1978 सालपासून मी पाहत आलेलो आहे तिथे काम करताना. परंतु त्यांच्या खूप मर्यादा आहेत, कारण सक्रिय राजकारणात ते थेट नव्हते आणि आम आदमी पक्षाच्या माध्यमातून ते थेट सक्रिय राजकारणात आलेले आहेत. तर त्यांना मतं ग्रामीण भागातनं किंवा काही भागातनं त्यांची नक्की मिळतील, चांगली मतं मिळतील किंवा त्यांचा बेस तरी तयार होईल. पण शर्यतीमध्ये ते दिसत नाहीयेत असं आत्ताचं तरी चित्र मला वाटतं. ठीक आहे, आपण जाऊया जालना आणि नंदुरबार या 2 मतदारसंघांकडे. मला परत एकदा यायचं संजय वरकड तुमच्याकडे. जालन्याचं चित्र हे जे आहे ते थोडंसं परत एकदा गमतीदार दिसतंय. विलास आवताडे काँग्रेसचे, रावसाहेब दानवे भाजपकडून, दिलीप म्हस्के आम आदमी पार्टीकडून, हे तिघही तिथे आहेत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जालन्यामध्ये सभा ज्या झाल्यात त्या सगळ्या जबरदस्त लोकांच्या झाल्यात, म्हणजे मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. समाजवादी पार्टीतर्फे कुंजो बिहारी अग्रवाल पण तिथे उभे आहेत. तेव्हा ही खरी लढत चौरंगी आहे असं आपण मानता का तिथे 2च मुख्य पक्षांमध्ये लढत होईल असं आपल्याला वाटतं? काय वाटतं आपल्याला संजय वरकड? एकूण जालना मतदारसंघाची जी रचना आपण बघितली तर त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने जो उमेदवार दिले विलास आवताडे ते कल्याण काळेंचे नातेवाईक आहेत आणि रावसाहेब दानवेंची सुद्धा ते नातेवाईक आहेत. त्याच्यामुळं या जिल्ह्यातली निवडणूक ही आत्ताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत अटीतटीची अशी बनलेली आहे. उमेदवार नवीन असला तरी त्यांनी प्रचंड शिरकाव केलेला आहे आणि या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण मागच्या वेळी इथं कल्याण काळेंना तिकीट दिलं होतं विलासराव देशमुखांचे समर्थक म्हणून. पण संजय वरकड, एक आपल्याला विचारायचं आहे की इथे मोदींची सभा झाली नाही शेवटपर्यंत, गडकरी पर्रीकरांची सभा झाली, पण तिकडे मात्र राहुल गांधी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांच्या सभा झाल्या. तेव्हा काँग्रेसनी मात्र आपलं बळ पूर्ण तिथे लावल्याचं दिसतंय. पण असं म्हटलं जातं की भाजपनी मात्र आपले सर्वोच्च नेते तिथे पाठवले नाहीत. त्याच्याबद्दल कांताताईंना विचारेन मी, तुमचं काय अवलोकन आहे? नाही, शेवटपर्यंत उमेदवाराचा स्वतः प्रयत्न चाललेला होता की मोदींची किंवा आणखी मोठ्या नेत्याची सभा तिथे लागली पाहिजे. नितीन गडकरी येऊन गेले, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे तुलनेने जसं मी आता आधी औरंगाबाद सांगितलं फॅक्टर किती वाटतोय तुम्हाला तिथे?
नाही, तिथं दोन्ही मतदारसंघात मी आता राजू वाघमारेंना तेच सांगतो की दोन्ही मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता, परंतु औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तिथं त्या पद्धतीने उतरलं नाही. जसं जालन्यात उतरलेत आत्ता, जालन्यामध्ये प्रचंड नवीन उमेदवार दिलेला असला तरी एक संघ काम चालू आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने मेहनत करतात तसं औरंगाबादमध्ये होत नाही आणि होणार पण नाही असं दिसतंय आता चित्र. नाही, आणि आणखीन अँटी इन्कम्बन्सीला तिथे परत पाण्याचा जो भयानक प्रश्न मध्ये निर्माण झालेला होता त्याचा परत एक फटका बसलेला असेल. म्हणजे अवकाळ, एक तर दुष्काळग्रस्त परिस्थिती, पाण्याचा प्रश्न आणि त्याच्यानंतर सतत निसर्गाचे बसलेले फटके, याच्यानंतर अँटी इन्कम्बन्सी थोडी जास्ती तिथे होऊ शकेल असं आपल्याला वाटतं. रवी श्रीवास्तव, काय वाटतं आपल्याला? जालना में आम आदमी पार्टी ने एक बहुत अच्छा उम्मीदवार दिया है जो डॉक्टरेट है, 10 साल तक यूएस में रह चुके हैं और वहीं भाटेपुरी गांव जो जालना से 40 किलोमीटर है वहीं के रहने वाले हैं और बहुत ही अच्छे उम्मीदवार है, साफ छवि के उम्मीदवार है. उनके मुकाबले में त्यांचा तळागाळाशी संपर्क किती आहे इथल्या हाँ, सगळ्या? बराबर है. आप ये मैं मानता हूं थोड़ा सा उन्होंने देर में अपना काम चालू किया है, मगर उनके मुकाबले में जो राव साहब दानवे वहां पर हैं उनके खिलाफ बहुत सारे केसेस वहां पे दर्ज हैं और उनकी छवि बहुत ही खराब है. तो मैं विश्वास से कहता हूं वेळ कमी आहे, काय म्हणाल तुम्ही? नाही, मला खरं म्हणजे आपचा उमेदवार खरं तिथे कुठे शर्यतीतच नाहीये. या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशीच खरं म्हणजे या ठिकाणी दिल्लीमध्ये असं सगळे म्हणत होते, दिल्लीमध्ये सगळे असंच म्हणत होते. नाही, पण ते दिल्लीचं आपण पाहिलं नाही, पाहिलं ते नाही, पण नंतर. दिल्लीचं आपण पाहिलं. जनतेचा दिल्लीमध्ये आवाज भारतीय विचारल्यानंतर. जनता पार्टी 1 नंबरला निवडून आली, 2 नंबरला. केजरीवालांच्या बद्दल असं मी म्हणत नाही, कांताजी, परंतु थोड़ा सा भारतीय सबर जनता पार्टी रखिए. 1 नंबरला तोपर्यंत आली आणि आप राखी 2 राखी नंबरला. बक्षी या पण कोण आहे आज ते आपण माहिती पण एक नव्हतं लक्षात कोणाला. ठेवा राखी की बिर्ला, ती दिल्ली होती. राखी बिर्ला, हे sorry. महाराष्ट्र आहे, ती दिल्ली होती, ते दिल्लीमध्ये परंतु कांताजी, यहाँ पर भी टेबल आपण पण पाहिलं असेल. महाराष्ट्रातल्या जालन्यामधली अवस्था ही निसर्गाने किती वाईट करून ठेवलेली होती हे आपण काही महिन्यांपूर्वी सगळ्या अगदी माध्यमांनी मान्य सांगितलेलं आहे, होतं. मान्य पण आहे. तिथे जर तळागाळातले कार्यकर्ते असं म्हणत असतील किंवा लोकांना असं वाटत असेल की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर वर्कआउट होणार, तर याचा अर्थ भाजपच्या आता केसेसचा वगैरे उल्लेख केला त्या गोष्टींमध्ये मी जात नाही, पण एक इमेज म्हणून तुम्ही तिथे काय प्रयत्न झाले? आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा पण तिथे झाले नाहीत. नाही, खरं म्हणजे नितीन गडकरीजींची, आमचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि नितीन गडकरींची सभा झाली, पर्रीकरांची पण झाली. फडणवीसांची त्या ठिकाणी झालेली आहे. आता तुम्ही मोदीजींच्या म्हणाल तर मोदीजी कुठल्या मतदारसंघात जाणार, म्हणजे याला सुद्धा मर्यादा आहेत. पूर्ण देशभर त्यांच्या वेगळ्या राज्यामध्ये. डॉक्टर वाघमारे बोला, वेळ कमी आपल्याकडे, बोला. काय आहे, कांताताईंना सांगतो मी, मोदी कुठच्या मतदारसंघात जाणार, जिकडचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे नाही, अजिबात अशाच मतदारसंघात मोदी जातात, नाहीतर दुसऱ्या मतदारसंघात ते जात नाही. हे मी कांताताईंना सांगतोय. आणि जालन्याची जी अतुल लोंढे म्हणतायत की 3D सुद्धा तिथे वापरलं नाही जालन्यामध्ये. नाही, 3D सुद्धा वापरलं नाही असं अतुलजींचं म्हणणं आहे. माहिती आहे की येणार, हा, अहो ते निवडूनच येणार नाही तिकडे, यांना माहिती आहे, कशाला म्हणून ते खर्च पण करत नाहीत. बरं, ठीक आहे. मोदींना पण राजू वाघमारे त्यांचं जाऊया, आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ. नंदुरबार मध्ये जिथे गांधी घराण्याचं हेलिकॉप्टर महाराष्ट्रात पहिल्यांदा लँड होतं आजपर्यंत आम्ही सगळ्या माध्यमकर्मींनी हे कव्हर केलेलं आहे मुद्दाम जाऊन. इंदिरा गांधींचं हेलिकॉप्टर प्रचाराकरता सगळ्यात पहिली सभा ही नंदुरबार मध्ये होते. 9 वेळेला आलेले माणिकराव गावित आणि डॉक्टर हिना गावित यांची लढत काँग्रेस यावेळेला कशी घेते आहे, याचं कारण असं की यावेळेला उमेदवार नवीन आहे, वडिलांनी आपल्या राजकीय सगळ्या करिअरवर पाणी सोडलेलं आहे आपल्या मुलीकरता आणि ते संपूर्ण ताकदीनुसार तिथे येत आहेत. 9-10 वेळेला लोकसभेमध्ये आलेल्या माणिकराव गावितांच्या विरुद्ध हिना गावित, म्हणजे इथे सुद्धा परत अगदी तरुणाई वर्सेस प्रस्थापित, अशी लढाई काँग्रेस कशी घेतं हे तुम्ही सांगा राजू वाघमारे. काय आहे बघा, अँटी इन्कम्बन्सीचा जो प्रकार आहे समीरनजी, बोला. हा सुरुवातीच्या 2 ते 3 टर्म मध्ये अँटी इन्कम्बन्सीचा जो प्रकार आहे तो होऊ शकतो. पण ज्यावेळी गावित साहेब 9 वेळा निवडून येतात त्यावेळी त्यांनी केलेल्या कार्यावरच एखादा माणूस 9 वेळेला खासदार होऊ शकतो नंदुरबार मधून. आणि गावितांचं जे कार्य आहे, त्यांची जी जीवनशैली आहे, त्यांचा जो संपर्क घराघरामध्ये आहे, या गोष्टीला नंदुरबार मध्ये कुठेही तोड नाही. जरी तरुणाईचा प्रश्न आला तरी हिना गावित सर्वस्वी नवीन या राजकारणामध्ये आहेत. त्यांचा संपर्क म्हणावा तसा झालेला नाहीये. वडिलांनी राष्ट्रवादी सोडून मुलीच्या हट्टासाठी बीजेपी मधून ते प्रचार करतायत. त्यामुळे गावितांसारखा जो खासदार आहे की जो केंद्रात मंत्रीही होता, 9 वेळेला खासदार होता, घराघरामध्ये गावित कोण आहेत, त्यांची जीवनशैली कशी आहे,
कुठच्या साधेपणाने ते राहतात. ठीक आहे, मला श्रीमंत मानेंकडे यायचंय, राजूजी परत येतो आपल्याकडे. श्रीमंत माने, आपण एक सांगा, 9 वेळेला निवडून येणं हे अँटी इन्कम्बन्सीला निमंत्रण असतं का? 9 वेळा निवडून येणं हे तिथल्या परत 70च्या किंवा 60 ओलांडलेल्या आणि 70 प्रवेश केलेल्या अशा एका मोठ्या ज्येष्ठ खासदाराला असं तरुणाईचं दिलेलं आव्हान हे धोक्याचं होऊ शकतं का? श्रीमंत माने, काय वाटतं आपल्याला? 86 इयर्स ओल्ड. 86 या years old. नाही 86 वर्ष आणि 9 वेळा खासदार ह्या दोन्हीच्या पलीकडचा एक प्रश्न खर तर मला नेहमी पडलेला आहे. ही ज्यावेळेला ज्यावेळेला डिझाईन झाली त्यावेळेला की प्रत्येक राजकीय नेत्याला एक दिवस असा येतो की त्याला एकतर सन्मानाने निवृत्त व्हायचं असतं किंवा पराभूत होऊन घरी बसायचं असतंय. तर माणिकराव गावितांसाठी ही वेळ आली आहे का? इतकी ती काट्याची आणि खूप रंजक अशी लढत होते आहे. त्याचं कारण असं आहे की तिथं काँग्रेसचा प्रचंड प्रभाव आहे त्या जिल्ह्यामध्ये. त्यांनी, आणि कारण ही खरं तर व्यक्तीच्या लढत आहे, ही डॉक्टर विजयकुमार गावित विरुद्ध काँग्रेस असा जो जुना संघर्ष आहे तोच पुन्हा नव्यानं वेगळ्या पद्धतीनं भाजपच्या प्लॅटफॉर्मवरती उभा झाला आहे. आणि तिथं भाजपचं संघटन आणि विजयकुमार गावितांचं संघटन हे जॉईंटली काँग्रेसच्या विरोधात लढत आहेत. पण तिथली परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 1.5 वर्षामध्ये तिथं झालेल्या ज्या प्रमुख निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका विजयकुमार गावितांना भुईसपाट करून काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. आणि शिरपूर हा अमरीश पटेलांचा मतदारसंघ त्या लोकसभा मतदारसंघात आहे. साक्री हा काँग्रेसचा खूप बालेकिल्ला असलेला असा विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे ही लढत वेगळ्या रंगाने रंजक असं म्हणतोय मी की प्रचंड प्रभाव आहे काँग्रेसचा आणि एक नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी उमेदवार भाजपने तिथं दिलेली आहे. तिथं भाजप आणि विजयकुमार गावितांचं किंवा जुनं राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन हे एकत्र आलेलं आहे. आणि त्यामुळे मला ही खूप काट्याची लढत, खूप अगदी नेक टू नेक फाईट ज्याला म्हणतो, कारण दोन्हीकडच्या स्ट्रेंथ आहे. बरोबर आहे. डॉक्टर वाघमारे बोला, काय म्हणायचंय? थोडक्यात. हा, समीरनजी, बीजेपीकडे संघटनच नाहीये त्या नंदुरबार जिल्ह्यात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार तयार होऊ शकला नाही. त्यांनी जो उमेदवार आयात केला तोही विजयकुमार गावित स्वतः का नाही तयार झाले इलेक्शन लढण्यासाठी? त्यांनी राष्ट्रवादी तर सोडायची होती. कांताताई काय म्हणाल? चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं आहे, आणि दुसऱ्याचं तो कार्ट अशा पद्धतीने खरं म्हणजे तुम्ही बोलताय की अँटी इन्कम्बन्सी तुमच्या उमेदवाराच्या विरोधात येत नाही. परंतु इथे तुम्हाला सांगू इच्छिते की जर आपल्याला जर माहित असेल इतिहास तर विजयकुमार गावित एकेकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन तिथे मजबूत आहे की नाही हे तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. आणि डॉक्टर हिना गावित या विजयकुमार गावित जरी राष्ट्रवादीमध्ये होते तरी सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष होत्या आणि त्या चांगल्या प्रकारे तिथे काम करत होत्या. ते एक डॉक्टर आहेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन चांगलं आहे. एक युवा मुलगी त्या ठिकाणी आणि यावेळेला प्रचारामध्ये हिना गावितांनी आघाडी घेतलेली. अतुलजींना काही बोलायचंय? बोला अतुलजी. हा, तिथे कौटुंबिक विवाद आहे. हिना गावित या राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये काम करत होत्या आणि जर आता आपल्याला खरंच बोलायचं झालं तर रवी श्रीवास्तव जे एकच सांगतात कि बहुत अच्छा प्रतिमा का कैंडिडेट है, साफ सुथरा कैंडिडेट है, उसकी बहुत अच्छी छवि है, उसके पास बहुत साधा है, तसंच आपण माणिकराव गावितांबद्दल बोलू शकतो. आणि संपूर्ण राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी जी आहे ती माणिकराव गावितांच्या पाठीशी उभी आहे. आणि आपण बघाल की सोमनाथ चॅटर्जी वगैरे सारख्या लोकांसोबत माणिकराव गावितांच्या निवडीची चर्चा होत असते. याचं कारण असं आहे की 9 वेळा निवडून येणं हे एक्सेप्शनल आहे, म्हणजे अपवादात्मक आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी वगैरे सारख्या फॅक्टरचा आपण तिथे विचार करू शकत नाही. बोला, हा प्रचार होऊ शकत नाही. ये मैं आपसे सम्मान से यही कहना चाहता हूं कि ये जो परंपरागत राजनीति है इसी को बदलने का काम आम आदमी पार्टी कर रही है. 9 बार एक ही जगह से खासदार, ऐसा उन्होंने कौन सा वहां पर सोने का चक्र फैलाया है कि 9 बार तक चुन करके आ रहे. ये साबित करता है कि किस तरीके से राजनीति इस देश में होती आई है आज तक और इसको बदलने के लिए हम क्या काम कर रहे हैं. भाजपा आज कांग्रेस युक्त भाजपा है. 116 उम्मीदवार देश के अंदर जो है वो कांग्रेस से भाजपा में गए हुए हैं. अब आप खुद ही सोच लीजिए कि कहां कांग्रेस पार्टी है और कहां भाजपा है. ठीक आहे, मला संजू साबळेंना एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक वेळेला काँग्रेसने तिथला जो काही आदिवासी समाज आहे किंवा तिथल्या जातीची समीकरणं आहेत या गोष्टीला जरी बाजूला ठेवलं तरी जसं आता अतुलजी म्हणाले 9 वेळा निवडून येणं ही साधी गोष्ट नाही. अगदी धरून चाला की देशातल्या सर्वोच्च सत्ता ज्या कुटुंबामध्ये आहे त्या कुटुंबातल्या
सगळ्या व्यक्तींचं प्रेम असलं, काँग्रेसच्या हायकमांडचं जरी प्रेम असलं, तिथून प्रचार महाराष्ट्रातला सुरू करत असल्या इंदिरा गांधींपासून, राजीव गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत, तरी सुद्धा हे सोपं नाही. काय वाटतं आपल्याला, अँटी इन्कम्बन्सी लागू होईल का नाही? नाही, तिथे अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर लागू होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण 9 वेळा लोक त्या एका उमेदवाराला सातत्याने मत देतात. गांधी घराण्यातली कोणी व्यक्ती देखील रायबरेली किंवा अमेठीमधनं इतक्या वेळेला निवडून आलेली नाहीये. इंदिरा गांधींचा देखील तिकडे पराभव झालेला आहे 77 साली, आपण पाहिलेला आहे. परंतु NG रंगांसारखे खासदार असतील, नंतर आपले सोमनाथ चॅटर्जी असतील, इंद्रजित गुप्ता असतील, अशी जी मंडळी आहेत, ही तळागाळातली मंडळी, तळागाळात काम करणारी, सामान्य माणसाशी आणि सामान्य कार्यकर्त्याशी सतत संपर्क ठेवून असणारी मंडळी जशी होती, तसंच माणिकराव गावितांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा होतोय. आणि बाकीचा जो सगळा चर्चा झाली की हिना गावित तरुण आहे, डॉक्टर आहेत, प्रतिमा चांगली, हे सगळं असलं तरी त्या आत्तापर्यंत राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये होत्या, त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते मंत्री होते आणि केवळ उमेदवारीसाठी त्या तिकडे गेल्या. आणि भाजपने देखील उमेदवारी देताना आपल्या पक्षातलं मिळाला नाही म्हणून त्यांना उमेदवारी संजू दिली. साबळे, मला 2 मतदारसंघांविषयी अगदी 3 मिनिटात चर्चा करायची वेळ कमी, मला कल्पना आहे अन्याय होऊ शकतो, पण तरी सुद्धा दक्षिण मध्य मुंबई आपला काल बोलताना राहिला होता. आपण एकदम तिकडनं उत्तर महाराष्ट्रातनं मुंबईत येऊ. दक्षिण मध्य मुंबई आणि ठाणे या 2 मतदारसंघांविषयी मला आपल्याला विचारायचं. दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकनाथ गायकवाड, राहुल शेवाळे, आदित्य शिरोडकर, काय वाटतं आपल्याला? तिथे तिरंगी लढत होणार आहे. एकतर गेल्या वेळेला मनसेने उमेदवार तिकडे उभा केलेला होता, तिथे श्वेता परुळेकर उभ्या होत्या आणि त्यांनी 1,06,000च्या आसपास मतं घेतलेली होती आणि गायकवाडांना फायदा झालेला होता. यावेळेला राहुल शेवाळे शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत, आदित्य शिरोडकर मनसेचे आहेत आणि एकनाथराव गायकवाड आहेत. गायकवाडांबद्दल काही प्रमाणात नाराजी त्या मतदारसंघामध्ये जाणवते आहे. ती एनकॅश करण्यामध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते आत्तापर्यंत पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत असं मी कालच त्या मतदारसंघामध्ये फिरलो, मला तितकंसं जाणवलं नाहीये. आणि तिसरीकडे जे आदित्य शिरोडकर आहेत हे अखेर शिवसेनेचीच मतं फोडणार आहेत. त्यांनी जर गेल्या वेळी इतकीच जर मदत फोडली तर त्याचा फायदा गायकवाडांना मिळू शकतो. त्यांच्याबद्दल नाराजी असून देखील मनसेची ताकद किती लावलेली आहे, त्यांनी ताकद पूर्ण लावलेली असेल. राहुल शेवाळ्यांच्या बाबतीमध्ये मुंबई महापालिका स्थायी समितीपासून ते थेट लोकसभा हे जे काही ट्रान्झिशन आहे, तर त्या तुलनेमध्ये आदित्य शिरोडकर हे सुद्धा तसे नवीनच आहेत. ते बरोबर आहे, ते अतिशय नवीन आहेत, तरुण आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेचे ते प्रमुख आहेत. मला एक गायकवाडांची तिसरी टर्म ही तिसरी टर्म आहे. आणि दुसरं म्हणजे यांच्या बरोबर आदित्य बरोबर अनेक कॉलेजमधले त्या भागातले विद्यार्थी मला दिसले. तर तरुण मतदारांना ते कितपत आकर्षित करू शकतात ह्याच्यावरती सगळं गणित अवलंबून आहे. राजू वाघमारे, अगदी थोडक्यात एकनाथ गायकवाडांबद्दल अगदी थोडक्यात या मतदारसंघाबद्दल. जशी गावितांची प्रतिमा आहे तशीच एकनाथ गायकवाडांची स्वच्छ प्रतिमा आणि घराघरात पोचलेला खासदार आहे तो. आणि या मतदारसंघामध्ये आमचे 5 आमदार आहेत, 1 मंत्री आहेत. त्यामुळे जे कार्य या मतदारसंघामध्ये गायकवाडांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याला तोड नाही. आणि हे 5ही ठीक आहे, मला संपर्क तुटला असं वाटतंय. आपण ठाण्याकडे अगदी कमी आहे, थोडंही वाटत हा ठीक आहे. कंता ते मला मध्य दक्षिण बद्दल बोलायचंय. त्याच्याकडे येतो आपण अजून याच्याविषयी काही. ओके, दक्षिण एकनाथ गायकवाड जरी 2 वेळा निवडून आले असले तरी मी त्या मतदारसंघामध्ये राहते. तुम्हाला सांगते, एकनाथ गायकवाडांचा संपर्क फार कमी आहे. 2 वेळा जरी निवडून आले असले तरी मी चेंबूरमध्ये राहते, मी पाहते की ते संपर्क 5 वर्षामध्ये कुठेही आले नाहीत, कार्यक्रम केले नाहीत. काँग्रेसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 2 गट आहेत, म्हणजे हंडोरे त्यांच्या विरोधामध्ये अनेक आहेत, त्याच्या मी खोलवर जात नाही. परंतु राहुल शेवाळे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते प्रचाराला लागलेत, गल्ली गल्लीमध्ये ते पोहोचलेले आहेत. आणि जेव्हापासून त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून राहुल शेवाळेंनी संपर्कावर जोर दिलेला आहे. आणि प्रत्येक मुद्दा लक्षात आला. मला ठाण्याकडे जायचंय. राजूजी माफ करा, मला वेळ अगदी कमी, शेवटची 2 मिनिटं उरली आहेत. मला ठाण्याकडे जायचंय. संजू साबळे ठाण्याविषयी थोडक्यात. संजीव नाईक, राजन विचारे, अभिजित पानसे, संजीव साने. तिथेही चौरंगी लढत आहे. मी उलट्या बाजूने सुरुवात करतो की संजीव साने हा अतिशय चांगला कार्यकर्ता असला तरी त्याचा ठाण्याशी संपर्क नाहीये. अतिशय माझा मित्र असला तरी देखील मी हे स्पष्टपणे सांगतो की ठाण्याशी त्याचा संपर्क राहिलेला नाहीये. तिथे आम आदमी पक्षाकडे झालेला असं की ठाण्यातले सगळे कार्यकर्ते हे मेधा पाटकर यांच्या कामाला गेल्यामुळे शेजारीच असल्यामुळे अभिजित मानसे हा फॅक्टर अतिशय तिथे महत्वाचा आहे. ते स्वतः भारतीय विद्यार्थी सेनेचे अनेक वर्ष सरचिटणीस होते, त्यांनी तिकडे काम केलेलं आहे.
तिथल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे चित्रपट, संगीत, नाटक, साहित्य या सर्व क्षेत्रात त्यांचा चांगला संपर्क आहे. आणि यावेळेला मला असं जाणवलं की संजीव नाईकांना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर फेस करावा लागेल, त्यांना फेस करावा लागेल. परंतु राजन विचारे यांना स्वतःलाच ही निवडणूक लढण्यामध्ये कितपत रस होता किंवा कितपत रस आहे अशी शंका वाटावी. मी यासाठी म्हणतो की आपल्याला दिल्लीत जायचंय की न जायचंय याच्याबद्दल त्यांच्याच मनात दोन विचार होते की काय असं वाटत होतं. त्यांनी ठाण्यामध्ये जोर लावला, पण त्या ठाणे मतदारसंघामध्ये संपूर्ण जो नवी मुंबईचा पट्टा आहे त्याच्यामध्ये कुठेही ते जाणवलेले नाहीये, दिसलेले ठीक आहे. नाहीये. अतुलजी अगदी थोडक्यामध्ये राष्ट्रवादी आपण काँग्रेस बघितलं असेल की आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिथली नगर परिषद पण आहे. मोठ्या विजयानं आम्ही तिथं निवडून येतो. तिथल्या नगर परिषदची इमारत आणि तिथले जे कामं जे बघितले असेल, लोकांचा नाईक फॅमिलीचा जो संबंध आहे संपूर्ण कुटुंबाचा, म्हणजे संजीव नाईक हे तरुण आहे, त्यांचं याच्यात पार्लमेंटमधलं काम तिथल्या जनतेने बघितलेलं आहे. नगर परिषदची वास्तू आता जी बनलेली आहे, कदाचित भारतात तशी वास्तू नसेल कुठल्या नगर परिषदची. आपण हे सगळं म्हणजे महानगरपालिकेची एवढे सगळं त्यांचं काम आहे आणि जनसंपर्क जो आहे आणि नवी मुंबईचा पट्टा त्याच्यामध्ये व्यक्तीला ओळखणारे ते लोक आणि व्यक्तीशी संपर्क ठेवणारे लोक, त्यामुळे आम्हाला त्यात काही शंका वाटत नाही की संजीव नाईकांना काही त्यात प्रॉब्लेम. ठीक आहे. रवी श्रीवास्तव अगदी शेवटचे 30 सेकंड. बिल्कुल बिल्कुल, दूसरे को पट्टा मिलाओ नहीं मिलाओ, मगर नायक परिवार को पूरे नवी मुंबई का पट्टा मिल गया है, ये बात तो पक्की है. चाहे वो संजीव नायक हो, चाहे वो गणेश नायक हो, चाहे सागर नायक हो, चाहे संदीप नायक हो, मगर ये इस बार नवी मुंबई के अंदर एक एंटी इनकम्बेंसी की बहुत बड़ी लहर है और ये निश्चित रूप से एनसीपी को दोबारा जिता के लाने वाली नहीं है. इस कॉन्स्टिट्यूंसी के अंदर ये निश्चित बात. काय म्हणताय तुम्ही डॉक्टर, बोला. परांजपेंचा जो फॅक्टर आहे की जे शिवसेना सोडून एनसीपी मध्ये आलेले आहेत, त्यांचाही खूप फायदा संजीव नाईकांना होतो या तो मतदारसंघात. असेल, परंतु नाईक या आडनावाच्या पलीकडे देखील राष्ट्रवादीने या ठाणे नवी मुंबई मतदारसंघामध्ये विचार करायला हवा कधीतरी. बरोबर आहे. मला असं वाटतं की अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे. कदाचित आजपासून 24 तासांनी म्हणजे उद्या संध्याकाळी जेव्हा सगळ्यांची भवितव्य मतपेटीत बंद झाली असतील तेव्हा मतदानाची टक्केवारी आणि या सगळ्या गोष्टींचे संदर्भ घेऊन आपण पुन्हा एकदा उद्या बोलणार आहोत. या सगळ्या पट्ट्यातल्या 19 मतदारसंघांविषयी आपण थोडक्यात चर्चा केली काल आणि आज. त्याचं उद्या काय भवितव्य नक्की झालेलं असेल त्या पर्सेंटेजच्या तुलनेमध्ये त्या संदर्भामध्ये उद्या आपण परत चर्चा करू आणि भेटूयात आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये. आज चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.